संगमेश्वर तालुक्यात एक धडकी भरवणारी घटना घडली आहे। मौजे साडवली येथील कासारवाडी भागात बुधवारी सकाळी 9:30च्या सुमारास एका घरामागे तब्बल 3 ते 4 वर्षांचा नर बिबट्या दिसून आला। गावातील पोलीस पाटलांनी तातडीने ही माहिती वन विभागाला दिली। खबर मिळताच वन अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पाहणी केली असता बिबट्या शांतपणे जागेवर बसलेला दिसून आला। स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने कोणतीही हानी न पोहोचवता वन कर्मचाऱ्यांनी त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले। यानंतर सहाय्यक आयुक्त पशुवैद्यकीय दवाखाना रत्नागिरी येथील डॉक्टर युवराज शेटे आणि कोल्हापूर वन विभागाचे वन्यजीव पशुवैद्यक संतोष वाळवेकर यांनी बिबट्याची सखोल तपासणी केली। तपासणीत तो नर असल्याचे आणि त्याच्या डाव्या मागील पायाला जखम झाल्याचे आढळले। पशुवैद्यकांनी तातडीने उपचार केले असून बिबट्याला वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे। या मोहिमेत सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड, परिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, फिरते पथक अधिकारी जितेंद्र घुंजले यांच्यासह संगमेश्वर, लांजा, दाभोळे, साखरपा, आरवली, कोर्ले, राजापूर या विभागांतील वनपाल व वनरक्षकांनी सहभाग घेतला। ग्रामस्थांनीही घटनास्थळी मोठे सहकार्य केले। ब्युरो रिपोर्ट 24 न्यूज रत्नागिरी संगमेश्वर। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा।